असं तुम्ही अनेक वेळा म्हटलेलं आहे की माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आपले मेंटर आहेत आणि अनेक साऱ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडनं शिकलेला आहात. तर असे कोणते राजकीय धडे तुम्ही शिकलात आणि कशी काय त्यांच्यासोबत ही जवळीक निर्माण झाली आपली? नाही, विचारांची बांधिलकी, लोकसेवा, लोकांचं पक्ष कुठलाही असो, कोणीही असो, हं, अडचणीच्या काळात त्या माणसावर उभं राहायचं आणि विचारांची कधी हं, तडजोड करायची नाही. हं, हे जे काही पवारसाहेबांचं तत्त्वज्ञान आहे, हं. ते आत्मसात केलं आहे मी थोड्याफार तुमचं ठाम प्रमाणात. होतं. मी हां, काही पवारसाहेबांचं पूर्ण आत्मसात करू शकत नाही. हां. पवारसाहेब पण काही हिमालय अशा विशिष्ट आठवणी ज्या अशा प्रेक्षकांना काही सांगू शकाल आपण? विशिष्ट आठवणी म्हणजे त्यांचे आणि माझे संबंध फारच वेगळ्या हं, लेवलचे किंवा हं, म्हणजे घरातला नसून सुद्धा किंवा नातेवाईक नसून सुद्धा, जातीचा पातीचा नसून हं, सुद्धा, हं, म्हणजे माझ्यातल्या हं, गुणकर्तृत्वाला वाव देण्याचं काम त्यांनी केलं हं, आणि मला वाटतं की आजच्या या युगामध्ये कौतुकास्पद आहे. ओके, ओके. तर तो तुम्ही वारसा आता पुढे चालवत आहात त्यांच्या नाही, मी विचारांचा. नाही चालू शकत, म्हणजे त्यांचा वारसा मी नाही पुढे चालू शकत. आपली तेवढी लायकी पण नाही आहे. पण ठीक आहे, त्यांचे विचार घेऊन पुढे वाटचाल करतोय. विचारांचा वारसा हा काही घरामध्येच असतो अशातला भाग नाही, इतर लोक चालवतात बहुतांशी वेळ. माहीत नाही मला त्याचं काही, पण तरी ठीक आहे. आपण जेवढं होईल तेवढं पवारसाहेबांचा वैचारिक वारसा जतन करायचा आणि तो पुढे न्यायचा. नाही सर, हा दृष्टिकोन आपला आपला असणार हा दृष्टिकोन आहे. आहे.